नमस्कार शेतकरी बंधूंनो. मागील 8 दिवसापूर्वी पावसाळी डोस कोणता टाकावा हा एक व्हिडिओ इंस्टाला आणि फेसबुकला अपलोड झाला. त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी टाकले की ठिबकमधून कोणता डोस द्यावा. शेतकरी मित्रांनो, प्रत्येकांच्याकडे ठिबक अवेलेबल नसतं, यासाठी एक वर खतातला डोस दिलेला असतो. पण ज्यांच्याकडे ठिबक अवेलेबल आहे आणि ज्यांना रासायनिक खताची सायकल, आपल्याला जे अन्नद्रव्यांची सायकल जर चालवायची असेल, वरखत टाकायला येत नसेल, त्यांच्यासाठी ठिबकमधून हा डोस. शेतकरी मित्रांनो, वर खतातलाच हा डोस ठिबकमधून द्यायचा आहे आपल्याला. म्हणजे 50 किलो पोत्यातलाच डोस ठिबकमधून द्यायचा आहे. कमी खर्चामध्ये चांगली उपलब्धता मिळून जाते. यासाठी 50 किलो पोत्यामधलं 10 किलो 19-19, त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट 1 किलो, त्यासोबत अमोनियम सल्फेट 2.5 किलो, हे 10 दिवसातून एकदा द्यायचं आहे. ही सायकल 10 दिवसातून एकदाच द्यायची आहे. आणि 20 दिवसातून एकदाची सायकल 8 किलो युरिया आणि त्यासोबत 700 ग्राम मायक्रोन्यूट्रॉन. लक्षात ठेवा, 20 दिवसातली एक सायकल आहे आणि 10 दिवसातली ही सायकल आहे. ह्या रेग्युलर मुवमेंटनुसार जर तुम्हाला किती वेळ सायकल चालवता येईल त्या पद्धतीनं ही सायकल चालवा. 100% तुमच्या उत्पादनात 10 ते 20 टनापर्यंत उपलब्धता, डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीनं मिळेल. ही माहिती जर आवडली असली, लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल फॉलो करा. नमस्कार.